जय जय रघुवीर समर्थ। दशक दुसरा मूर्ख लक्षण आणि त्यातील समास 10वा पडत मूर्ख लक्षण। बघा, समर्थांनी या समासामध्ये वेगवेगळी आपल्याला लक्षणं सांगितली, त्यापैकी या समासामध्ये एक वेगळाच मूर्खपणाचं लक्षण सांगितलेलं आहे, पडत मूर्ख। शब्दामध्येच आहे पडत, म्हणजे त्याने पाठांतर करून पुस्तकी ज्ञान घेतलेलं आहे, परंतु त्या ज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारे सदसत विवेक बुद्धीने उपयोग न करता, वापर न करता, कुठेतरी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या व्यवहारामध्ये जर उपयोग करत असेल तर त्याच्या पदरी अपयशच येतं आणि त्याला पडत मूर्ख समर्थ म्हणतात। म्हणजे असे लोक आपल्याला पावलोपावली भेटतील। म्हणजे अखंड शास्त्र तोंडपाठ आहेत, सगळ्या गोष्टींचं त्याला ज्ञान आहे, सगळ्या गोष्टींचे त्याला अभ्यास आहे, परंतु त्याचा वापर योग्य रीतीने करता येणं गरजेचं आहे। म्हणजे व्यवहारामध्ये जो आपण अभ्यास केलाय तो व्यवहारामध्ये जशाच्या तसा उतरवला, त्याचा वापर केला तर ते कार्य निष्फळ होतं। बरं, जे आपण अभ्यास केलेला आहे, ज्याचं आपल्याला ज्ञान आहे, त्याचा उपयोग समाजोपयोग होतो का, समाजासाठी त्याचा फायदा होतो का, चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग होतो का, हे पाहणं गरजेचं आहे। आणि जर हे पाहत नसेल तर तो पडत मूर्खच गणला जातो, असं समर्थांना या समासामध्ये म्हणायचं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण या समासाचं चिंतन मनन करणं गरजेचं आहे। त्यासाठी आलिप्त राहिलं पाहिजे, आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपल्याकडे असलेल्या ज्या काही उणिवा आहेत त्या ओळखल्या पाहिजेत आणि त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। जर आपण असं करत नसेल, मग आपण कितीही बुद्धिवंत असलो, ज्ञानवंत असलो तरी सुद्धा पडत मूर्खच ठरतो। आणि मग त्याचा शेवटी परिणाम असा होतो की तो प्रपंच असेल, परमार्थ असेल, या सर्वांमध्ये अपयशी ठरतो असतो। आणि त्यात सुद्धा परमार्थाचा विचार जराही न करता जो संसारातील सुखाला भुलतोय आणि त्यातच गुंतून राहतोय, त्याला समर्थ पडत मूर्ख, परम मूर्खामधला मूर्ख म्हणतात। आणि समर्थ आणखीन पुढे जाऊन म्हणतात की संसार एवढे मोठे दुःख अन्य कोणतेही नाही। त्या भयानक दुःखाचे वर्णन समर्थांनी पुढच्या काही दशकामध्ये केलेलं आहे। या दशकामध्ये आपण या समासामध्ये, या दशकातील या शेवटच्या समासामध्ये हा पडत मूर्ख आपण कसा ओळखला पाहिजे ते पाहू। श्रीराम समर्थ। मागास सांगितली लक्षणे, मूर्खांगी चातुर्य बाणे, आता एका शहाणे असोनी मूर्ख। पहा, आता समर्थ काय म्हणतायत की मागील आपण बऱ्याचशा या दशकामध्ये मूर्खांचे वेगवेगळे आपण लक्षणं पाहिली, बरोबर की नाही? पण मूर्खांगी चातुर्य बाणे म्हणजे मूर्ख माणूस सुद्धा चतुर होऊ शकेल, ही लक्षणं आपण बघितली होती। आता समर्थ म्हणतायत की म्हणजे काय, समर्थ काय म्हणतायत, मागच्या समासांमध्ये, या दशकातील मागच्या समासांमध्ये आपण काय बघितलं की मूर्ख माणूस आहे पण तो हुशार होऊ शकतो, हे आपण सगळं बघितलं। पण आता या समासामध्ये काय सांगितलंय की शहाणा असून तो मूर्ख आहे। आता हा मूर्खपणा त्याच्या पदरी काय येतो, ती लक्षणं या समासामध्ये ऐकायची। तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मनावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय। बरं, म्हणजे असा जर मनुष्य असेल, समर्थ काय म्हणतायत की तो आहे शहाणा पण तो मूर्ख आहे, अशाला काय म्हणावं, तर तो पडत मूर्ख। तर ते पडत मूर्खच म्हटलं पाहिजे आणि श्रोत्यांनी त्याचं काय वाईट वाटून घ्यायला नकोय। म्हणजे समर्थ लिहिताना सुरुवातीलाच म्हणतायत की कोणी याचं वाईट वाटून घेऊ नये, परंतु लक्षणं आहेत, आपण आपल्याकडे असलेले अवगुण शोधले पाहिजेत, त्याचा त्याग केला पाहिजे। अवगुण त्यागिता सुख, आणि ते जर आपण अवगुण त्यागले, सोडून दिले, प्राप्तीच आहे। बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरी तो एक पडत मूर्ख। बघा, आता काय सांगितलंय, आता हा पडत मूर्खाचे लक्षण, कोण पडत मूर्ख, आपण पडत मूर्ख कोणाला म्हटलं पाहिजे, तो पडत मूर्ख कसा होऊ शकतो, त्याची लक्षणं काय आहेत। समर्थ काय म्हणतायत
की बहुश्रुत आणि व्युत्पन्न म्हणजे तो कसा आहे, त्याला प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान म्हणजे तो विद्वान आहे, बहुश्रुत व्युत्पन्न आहे, भरपूर माहिती त्याच्याकडे आहे आणि ही माहिती असून सुद्धा इतरांना तो त्याच्याकडे आहे ती माहिती तो इतरांना सांगतोय, ते ब्रह्मज्ञान सांगतोय, चांगली गोष्ट आहे, सांगितलं पाहिजे. पण दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. काय त्याच्याकडे आहे ना, सगळं बहुश्रुत आणि व्युत्पन्न आहे, ब्रह्मज्ञान आहे आणि प्रांजळपणाने मांडतोय, पण त्याचा असलेला दुराशा आणि अभिमान, लोभ, अहंकार हे काही त्याच्याकडनं सुटत नाही, त्याला पडत मूर्ख म्हटलं. मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडत मूर्ख. बघा आता काय सांगितलंय, मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी म्हणजे त्या सगुण भक्तीचा तो उच्छेद करतो, म्हणजे त्या सगुण भक्तीला तो नाकारतोय, मानत नाही. म्हणजे सगळं ब्रह्म आहे अशी तो स्वतः समजूत करून स्वैराचाराचं समर्थन करतोय, म्हणजे याला कळतं सगळं. मुक्त क्रिया प्रतिपादी म्हणजे हे कळत असताना सुद्धा तो एकदम नाही, मी मला जे वाटेल तेच मी करणार, असं मुक्तपणाने त्याची क्रियाकर्म करत असतोय. त्याला कळत माहितीये त्याला करणारं सगळं ब्रह्म आहे, पण तरी सुद्धा तो स्वैराचाराने वागतोय, सुगुणाची भक्ती स्वीकारायला तयार नाही, तो नाकारतोय, उच्छेद करतोय. स्वधर्म आणि साधन निंदी म्हणजे साधना मार्गाने स्वधर्माला निंदा करतोय, मानत नाही, त्याला नाकारतोय, तो एक पडत मूर्ख. ह्यालाच पडत मूर्ख समर्थ म्हणताय. आपले ज्ञातेपणे सकाळच शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे होणे तो एक पडत मूर्ख. आपले ज्ञाते म्हणजे त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून तो इतरांची निंदा करतोय. अभिमान, त्याला अभिमान आहे, गर्व आहे त्या गोष्टीचा. जसं रावणाचा आपण नेहमी वेगवेगळे आपण भागश्रवण करत असतो, त्याला त्याच्या शक्तीचा, त्याला त्याच्या असलेल्या विद्येचा अभिमान होता, गर्व होता, त्याच्यामध्येच मी झुकणार नाही. म्हणजे सकाळच शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे होणे तो एक पडत मूर्ख. म्हणजे तो दुसऱ्यांचा दोष, प्राणी मात्रांचे म्हणजे सगळ्या, तिथे प्राणी शब्द मनुष्यासाठी वापरलेला आहे, प्रत्येक जीवाचा तो दोष शोधत बसतोय, स्वतःचा पाहणार नाही, तो दुसऱ्यांचा शोधत बसणार. त्याला म्हटलं गेलंय काय, पडत मूर्ख. शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे, व्याचनी शब्द न मोडे तो एक पडत मूर्ख. म्हणजे तो काय करतोय माहितीये, शिष्यास अवज्ञा घडे म्हणजे जर त्याचा शिष्य असेल ना, त्याच्याकडे एखादा जर का शिकत असेल, माहिती घेत असेल, तर तो त्याला अशी काही आज्ञा करतो, असं काही सांगतो की ते काम तो शिष्य करूच शकत नाही. म्हणजे एखाद्याला एखादं काम द्यायचंय तर ते काम त्याच्या लायबल असणं गरजेचं आहे ना. जर का आपण एखाद्या 20 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीला 50 किलोची जर का ओझं उचलायला सांगितलं तर उचलेल का? बरोबर की नाही? म्हणजे त्याचा शिष्य तो असमर्थ ते काम करण्यास ठरेल आणि तो संकटामध्ये जाईल, ते शक्यच नाही होणार. आणि मग शेवटी त्याला बोलणारच ना, अरे तुला दिलेलं काम करता येत नाही, तू असं केलं, तू तसं केलं, हे की नाही? बोलणारच ना. आधीच त्याने काम देताना कसं दिलं होतं, जे काम होणारच नाही. बरोबर की नाही? तो शेवटी ज्याचे शब्द मन मोडे आणि मग काहीतरी बोलणार त्याला, आणि मग त्या बोलण्यातून त्याला दुखावलं जाणार, तो पडत मूर्खच झाला ना. कारण स्वतःहून नको त्या भावनेनं
जे काम होणार नाही ते काम दिलं होतं. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटील अंतःकरणी वैभव देखून वाखाणी तो एक पडत मूर्ख. हे पण फार भयंकर आहे. तो कसा आहे? मनामधून तो कपटी आहे, कपटी कुटील अंतःकरणी, अंतःकरणामधून तो अंतःकरणातून म्हणजे त्याचा भाव शुद्ध नसतोय, दाखवायला काहीतरी वेगळं दाखवणार पण आतमध्ये त्याचा वेगळंच काहीतरी चालतोय, कपटपणा आहे. हा काहीतरी कुटील, कुटील म्हणजे नियोजन असतं त्याचं काहीतरी वेगळ्या प्रकारचं, कट कट कारस्थान ना, म्हणजे त्याला शोक वगैरे भरपूर असतात. शोक असल्यामुळे वैभव देखून वाखाणी. एखाद्याचं वैभव पाहिलं की त्याच्याशी गोड बोलून त्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना गोड बोलून काम काढलं, तशा प्रकारचा हा पडत मूर्ख आहे. समूह ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवजो दूषण गुण सांगता अवगुण पाहतोय पडत मूर्ख. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवजो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी मंगलाचरण मध्ये सांगितलंय. म्हणजे तो पूर्ण गोष्ट पाहणारच नाही. म्हणजे एखाद्याने अर्धी गोष्ट सांगितली की त्याचं काहीतरी वेगळंच करत बसणार, काहीतरी वेगळंच सांगत बसणार, पण त्याचं मूळ काय आहे, हे कशामुळे घडलं, का घडलं, त्यामागचं काही कारण आहे का, हे पाहणारच नाही. मग नको त्या गोष्टी करायला सुरुवात कर. म्हणजे चांगलं काय आहे, जर एखाद्याने चांगलं सांगितलं तर तो त्याच्यामध्ये वाईट शोधणार, वाईटच सांगणार, कधी चांगलं बोलणारच नाही. गुण एखाद्याने जर सांगितलं, चांगलं गुण सांगता अवगुण, म्हणजे एखाद्याने काहीतरी चांगलं सांगायला गेलं की तो त्याच्यामधलं वाईटच सांगत राहणार, वाईटच गोष्टी काढत राहणार. लक्षणे ऐकून मानी वीट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख. म्हणजे त्याचे जर दोष जर कोणी दाखवू लागला ना तर तो त्याचा म्हणजे काहीतरी वेगळंच करणार. म्हणजे त्याला असं वाटतं मी जे सांगेन तेच सत्य, दुसऱ्याने माझ्या चुका काढूच नये, दुसऱ्याने माझे दोष दाखवू नये. जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दा संतरे तो एक पडत मूर्ख. म्हणजे तो स्वतःकडे असलेल्या ज्ञानाने एवढा त्या ज्ञानाच्या त्याला त्या ज्ञानाचा त्याच्या अकलीचा त्याच्या अभ्यासाचा एवढा त्याला गर्व असतो ना, मग त्याला आला क्रोध ना आवरत नाही, त्याला त्याचा क्रोध आलेला राग आलेला त्याला आवरत नाहीये. आणि मग क्रिया शब्दा संतरे, मग काय करेल त्याचा भरोसा नाही, काबू नाही ठेवत, तो स्वतःवर नियंत्रण नाही ठेवू शकत, सुधारणा तर करणारच नाही. वक्ता अधिकारी विन वक्तृत्वाचा करीसीन वचन जायचे कठीण तो एक हा. आता जो वक्ता आहे काहीतरी भाष्य करतोय पण त्याला तिथे अधिकारच नाहीये, वक्ता अधिकारी विन, त्याला त्या गोष्टी सांगण्याचा बोलण्याचा अधिकारच नाहीये. आणि अधिकार नसताना तो भाषण देत सुटलाय आणि बोलणं सुद्धा त्याचं एवढं कठोर आहे, वचन जायचे कठीण. जे बोलायला पाहिजे ते न बोलता नको त्या गोष्टी बोलत सुटतो तो पडत मूर्ख. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. म्हणजे अशा मनुष्यापाशी काही माहिती आली म्हणजे त्याला कोणीतरी सांगणारे भरपूर असतात, अशा व्यक्तीला भरपूर भरपूर, आणि त्याच्याच आधारावर तो काहीतरी बोलून बसणार किंवा एखाद्या दुसऱ्या वक्त्याला किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला, एखाद्या दुसऱ्या अभ्यासू व्यक्तीला, एखाद्याच्या माहितीला तो विरोधच करणार. त्याच्या उणीवा काढणार, उणे वक्तयास आणि उणे, आणि तो वाचापणा तिथं करत राहणार. दोष ठेवी पुढीला असी त्याची स्वय आपणापासी ऐसे कळेना जयासी तो एक पडत मूर्ख. हे फार महत्वाचं सांगितलेलं आहे. हे दोष ठेवी पुढीला असी म्हणजे
उर्लांसी म्हणजे आपल्या पूर्वजांना तो दोषच देणार, आणि आपल्यामध्ये पण तेच दोष भरलेले आहेत, हे त्याला समजणारच नाही ना. त्याची सोय आपणापाशी. तो फक्त माझ्या 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 घरच्यांनी, माझ्या लोकांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या पूर्वजांनी अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, तो त्यांना दोष देणार. पण तो हे नाही पाहणार मी पण तेच करतोय. अरे ठीक आहे, पूर्वजांनी केलंय, तू तर बदल ना, तुझ्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. ते पाहणार नाही. हा पडत मूर्ख. अभ्यासाचे गुणे सकळ विद्या जाणे, जनास निववू नेणे, तो एक पडत मूर्ख. अभ्यास करतो तो, सगळ्या विद्यांचा अभ्यास करतोय, नको नको त्या गोष्टी पाहतोय, परंतु लोकांचं समाधान तो काय करू शकत नाही ना. जनास निववू नेणे, लोकांच्या शंकेचं समाधान त्या अभ्यासाने झालं पाहिजे ना. ते जर समाधान होत नसेल तर त्याचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. हस्त बांधीचे उर्णतंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंच गुंते, तो एक पडत मूर्ख. म्हणजे आता इथे समर्थांनी उदाहरण सांगितलंय छान. हस्तबांधीचे उर्णतंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंच गुंते. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा हत्ती, बलाढ्य बलवान असा हत्ती, पोलिश म्हणजे भ्रमर भ्रमर म्हणजे मुंगा, जो त्या धाग्याने बांधावा किंवा मदाच्या लोभाने, दोन उदाहरण दिले ते. हत्तीला तो कोल्याने विणलेला धागा जसा तयार होतो ना, त्या धागाने बांधावे, किंवा दुसरं सांगितलंय लोभे मृत्यू भ्रमराते, म्हणजे त्या मदाच्या लोभाने तो भुंगा असतोय ना, त्या फुलावर जेव्हा बसतो ना, त्या फुलाचं ते परागकण असतं, त्याच्यामध्ये मध असते, चांगलं गोडवा असतो, तो शोषून घेत असतो, आणि त्याच्यामध्ये तो शोषून घेता त्याला एवढं छान वाटतंय की संध्याकाळ झाल्याच्या नंतर ते फुल मावून जाते आणि तो भुंगा त्याच्यामध्ये गुदमरून मरून जातो. तसं त्या हत्तीच्या पायाला नुसती अशी हे जरी केली, त्या कोल्याने गुंता केलेला असतो जो दोरा धागा, त्याप्रमाणे उर्णतंतू म्हटलेला आहे, त्याप्रमाणे जर बांधलं तर तो म्हणजे गुंतून राहतो. त्याला असं वाटतं की अरे मला बांधूनच ठेवलेलं आहे, नुसती फक्त ऍक्शन केलेली आहे. जसं जनावराच्या गळ्यामध्ये नुसतं त्या व्यक्तीने नुसतं असं हात जरी फिरवलं तरी त्याला असं वाटतं मला इथे दाव्याला बांधून ठेवलाय, तो कुठे तिथे जाणारच नाही. म्हणजे एवढा तो याच्यामध्ये असं तो हा पडत मूर्खच सांगितलं, त्याला कळलं पाहिजे ना. स्त्रियांचा संग धरी, स्त्रियांचे निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी, तो एक पडत मूर्ख. म्हणजे जो फक्त आणि फक्त स्त्रियांच्या सहवासातच रमणार, म्हणजे तो त्यांच्या समोर असं काही करणार काय नको नको त्या गोष्टी सांगणार. आता इथे निरूपण करी याचा अर्थ शब्दशः अर्थ घेऊन चालणार, म्हणजे तो नको नको त्या गोष्टी धाडणार तिथे. हा हे असं ते तसं फक्त कुठे स्त्रियांमध्ये, बाहेर नाही. आणि मग एखादी निंद्य वस्तू असेल त्याचाच तो अंगीकार करणार, तो सुद्धा पडत मूर्ख आहे. जेणे उणीव अंगासी, त्याची दृढ धरी मानसी, देहबुद्धी जयापासी, तो एक पडत मूर्ख. म्हणजे जे केल्यामुळं कमीपणा येईल तेच तो अट्टाहासाने करणार. म्हणजे ते देहाच्या पलीकडं काही जाणतच नाही, देहबुद्धी जयापासी, तो त्याच्यामध्येच अडकून आहे, तो त्याच्या पलीकडे जाणारच नाही. त्याला असं वाटतं की मला याचा काय फरक नाही पडत, कोण काय बोलतं, समाजामध्ये त्याचा काय परिणाम होतो, याचा विचार तो कधी करायलाच तयार होत नाही. सांडुनिया श्रीपती, जो करी नर स्तुती, का दृष्टी पडल्यांची कीर्ती, वर्णी तो एक पडत मूर्ख. म्हणजे देवाची स्तुती तो कधी करणारच नाही. तो फक्त कोणाची करणार, जो करी नर स्तुती, फक्त मनुष्याची स्तुती करणार.
श्रीपती म्हणजे भगवंताची स्तुती तो कधीच करणार नाही, का दृष्टी पडेल यांची कीर्ती. म्हणजे त्यातही तुझं पुन्हा जो समोर दिसेल ना त्याची स्तुती करणार, जो समोर दिसतो त्याची स्तुती करणार, त्याच्याकडनं काहीतरी म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. तो बडच मूर्ख आहे. वर्णी स्त्रियांचे अवयव नाना नाटके नाहाव भाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख. काय म्हणजे तो स्त्रियांचे अवयव शरीराचं तो वर्णन करत बसणार, म्हणजे तो एकदम त्याला एवढं काही रंगून शृंगार भरीत तिचं वर्णन करत बसणार त्या स्त्रियाच्या अवयवांचं. वेगवेगळ्या प्रकारचे तो हावभाव करत बसणार. हे कशासाठी? काहीतरी प्राप्ती व्हावी म्हणूनच, दुसरं काहीच नाही. आणि तो देवाला विसरून जातो इथे. देवा विसरे जो मानव. त्याचा उद्देश एकच आहे, मला काहीतरी मिळावं बस, दुसरं काही नाही. त्याच्यासाठी तो महिलांचं सुद्धा वर्णन चांगलं शृंगारिक करून तो करत बसणार. भरवण वैभवाचे भरी जीव मात्रा तुच्छ करी पाषांड मत थावरी तो एक पडत मूर्ख. म्हणजे त्याच्याकडे असलेले वैभव, त्याचा गर्व, त्या गर्वाने तो इतरांना कमी लेखतोय. जीव मात्रा तुच्छ करी म्हणजे इतरांना तो कमीच समजणार. पाषांड मत थावरी म्हणजे तो असं काही सांगणार की जसं काय म्हणतो आपण त्याला, पाषांड मत, त्याला किंमतच नाही. म्हणजे मी सांगेल तेच खरं, ते खरं आहे का खोटं आहे याचा त्याला अभ्यास मागमूस पण नाही. तो पडत मूर्ख. व्युत्पन्नाने वितरागे ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख. हा, हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे तो आहे विद्वान आहे, वितरागी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, महायोगी आहे आणि लोकांना भविष्य सांगण्याचा उद्योग करतो. अरे तो ब्रह्मज्ञानी आहे, तो अभ्यासी आहे, महायोगी आहे, वितरागी आहे, व्युत्पन्नी आहे, तो भविष्य कशाला सांगतोय? समर्थांना हे सांगायचंय की कोणत्याही व्यक्तीला भविष्य सांगू नये. आहे ना तुझ्याकडे अभ्यास, वर्तमान सांग. त्याला चांगल्या गोष्टी, हिताच्या गोष्टी सांग. हे भविष्य सांगून काय करणार आहे? भविष्य सांगून काय होणार आहे? एवढा सगळा अभ्यास केलेला आहे, मग त्याचा उपयोग काय? भविष्य सांगण्यासाठी? अरे तो पडत मूर्ख आहे. श्रवण होता अभ्यंतरी गुण दोषाची चालना करी परमभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख. आता श्रवण केल्याच्या नंतर, श्रवण केलंय आपण, आपल्याला कळलं, एखादा अनुभव आला, त्याच्या मध्ये असलेली गुण दोषांची जर चिकित्सा करणं गरजेचं आहे, चालना झाली पाहिजे गुण दोषांची. परभूषणे मत्सरी. पण जर का दुसरा एखादा जर का चांगलं करतोय आणि त्याचा जर का मत्सर करत असेल, परभूषणे मत्सरी. श्रवण झालं, अभ्यास केला, आपल्याकडे असलेल्या गुण दोषांचं मनन चिंतन झालं, त्या गुण दोषाची चालना केली, कळलं, पण परभूषणे मत्सरी. दुसऱ्याचा जर का बघून जर का याच्या पोटात गोळा येत असेल तर उपयोग काय? तो पडत मूर्खच आहे. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रियेविन ब्रह्मज्ञान बोलतो एक पडत मूर्ख. हा, हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन. आता भक्तीचं साधनही नाही, ना वैराग्य ना भजन, काहीच नाही. म्हणजे स्वतः काही करून न दाखवता, म्हणजे तो नुसतं ब्रह्मज्ञानाबद्दल काहीतरी बडबडत असतो. मी असा आहे, माझी अशी भक्ती आहे, माझी तशी भक्ती आहे, पण स्वतः काहीच नाही. ना विवेक वैराग्य, ना भजन, ना स्तवन, ना स्तुती, ना काहीच नाही, साधना काहीच नाही. काही नसताना हे बडबड, वाचाळपणाने बडबड करणं म्हणजेच काय? समर्थ म्हणताय ती ब्रह्मज्ञान सांगावं तर नाही, परंतु त्याआधी स्वतः त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ते अभ्यास येता न अभ्यास येता
तो जर का क्रियेबिन वाचाळता है ना, व्यर्थच आहे ना ते, तो पडत मूर्ख आहे. न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र, पवित्र कोई जो अपवित्र तो एक पडत मूर्ख. तो ना तीर्थाटन करत, ना पुण्यक्षेत्र करत, ना वेद त्याला माहिती, ना शास्त्र माहिती, त्याचा अभ्यासही करत नाही, ना त्याला मानतही नाही. मग पवित्र कुळामध्ये जरी त्याचा जन्म झाला, ब्राह्मण कुळामध्ये जरी त्याचा जन्म झाला, चांगल्या घराण्यामध्ये जरी त्याचा जन्म झाला, तरी तो पडत मूर्खच, तो अपवित्रच आहे. कारण एवढं होऊन सुद्धा जर त्याला हे कळत नसेल तर मग तो पडत मूर्ख आहे ना. आदर देखुनी मन धरी, कीर्ती विण स्तुती करी, सवेची निंदी अनादरी, तो एक पडत मूर्ख. वैभव आहे त्याच्याच मागे धावणार. आदर देखुनी मन धरी म्हणजे जो श्रीमंत आहे फक्त त्याच काम करायचं, जो गरीब आहे ज्याच्याकडे काहीच नाही त्याला मदत नाही करायची. कीर्ती विण स्तुती करी, ज्याला कीर्ती नाही त्याची पण तो स्तुती करत बसलाय, म्हणजे तो प्राप्तीकरिता कोणाच्याही मागे जाणार, स्वार्थासाठी, स्वतःच्या सुखासाठी. निंदी अनादरी म्हणजे एखाद्याची स्तुती केली आणि तो उलटत नाही तर लगेच त्याची निंदा पण करतोय, तो हा पडत मूर्ख. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोले एक कधी एक, तो एक पडत मूर्ख. हा म्हणजे समोर एक बोलणार, पाठीमागे एक बोलणार, त्याची पद्धत आहे वागण्याची, हे त्याचं वागणं आहे. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी, म्हणजे काहीतरी बोलणार वेगळं आणि करणार प्रत्यक्षामध्ये वेगळं, काम काहीतरी वेगळंच करणार. म्हणजे सांगायचं हा आपण असं करू, आपण तसं करू, करणार मात्र काहीच नाही, शून्य. तोही पडत मूर्खच आहे. प्रपंच विषयी सादर, परमार्थ त्याचा अनादर, जाणपणे घे आधार, तो एक पडत मूर्ख. म्हणजे प्रपंच अगदी जीव तोडून करतो, पण परमार्थामध्ये तो कधीच नाही. प्रपंचासाठी काहीही करायला तयार, परंतु परमार्थासाठी शून्य. म्हणजे परमार्थाचा तो अनादरच करणार, त्याला त्याची किंमतच नाही. स्वतःच्या मतांच्या समर्थनासाठी तो शस्त्रवचनाचा आधार घेऊन वाटेल तसा त्याचा तो अर्थ लावणार. जसे बरेचशा आपण ग्रंथांचा आधार घेतोय, ग्रंथांचा आधार घेऊन हा हे असं हे तसं, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कामासाठी तो याचा वापर करणार, तो पडत मूर्ख आहे. यथार्थ सांडून वचन, जो रक्षून बोले मन, ज्याचे जिने पराधन, तो एक पडत मूर्ख. म्हणजे वेदांत, वेदा असतील, शास्त्र असतील, या सगळ्यांच्या वचनांचा तो जेव्हा उपयोग करतो ना, जेव्हा तर त्या वेळेमध्ये त्याला जसं वाटेल तसं, जो रक्षून बोले मन, त्याला बाकीच्या गोष्टींशी काही मतलब नाही, घेणं नाही. मला त्याचा काय अर्थ लावता येईल हा स्वतः त्याचा अर्थ लावणार. संतांनी दिलेले अभंग ग्रंथ, वेद, शास्त्र, पुराण हे कशासाठी दिलेत हे त्याला तो विचार करत नाही. मला माझ्या स्वार्थासाठी त्याचा कुठे उपयोग होऊ शकतो हे तो पाहत बसतो. समर्थ त्यालाही पडत मूर्ख म्हणतात. सोंग संपाधी वरी वरी, करुणे त्याची करी, मार्ग चुकून भरेवरी, तो एक पडत मूर्ख. काय सांगितलंय की तो वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेतोय, सोंग, आणि त्याला जे पाहिजे ते करणार तो त्या सोंगामधून. जे करायला नकोय, जे समाज अनहिताचं आहे, अहिताचं आहे, तेच तो करणार. आणि मग हट्टीपणा करून नाही, हे करणार म्हणजे करणार, चुकीच्या मार्गाला लागणार, मार्ग चुकवून भरेभरी, तो पण पडत मूर्खच आहे. रात्रंदिवस करी श्रवण, न संडी आपले अवगुण, स्वहित आपले आपण, नेणे तो एक पडत मूर्ख. हे पण फार महत्वाचं आहे. रात्रंदिवस करी श्रवण,
सकाळ दुपार संध्याकाळ श्रवण करणार, काय का कीर्तन करणार, आणखी काय काय करणार, भजन करणार, स्तवन करणार, स्तुती करणार, हे सगळं करणार न संडी आपले अवगुण, आपले अवगुण वाटते सद्गुण. तो तेच म्हणतोय मी करतोय तो योग्यच आहे, ते चुकीचं काहीच नाही, है की नाही. हा म्हणजे स्वतः स्वहित आपले आपण, म्हणजे त्याला ते उमगतच नाही, कळतच नाही की हित कशामध्ये आहे. आपण करतो त्याच्यातच हित आहे एवढंच त्याला कळतं, पडत मूर्ख आहे. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले, क्षुद्र लक्षण बोले, तो एक पडत मूर्ख. आता तो जेव्हा जेव्हा बोलत असतोय, मार्गदर्शन करत असतोय, निरूपण करत असतो ना, त्या समोर एकापेक्षा एक जाणकार श्रोते बसलेले आहेत. असं असताना त्यांच्याकडे लक्ष न देतो तो सामान्य जणांची करमणूक होईल असंच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो हा विचार नाही करत की समोरची व्यक्ती ज्ञानी आहे, समोरची व्यक्ती अभ्यासू आहे, समोरच्या व्यक्तीला सुद्धा ह्या सगळ्यांचा अभ्यास आहे, सगळं माहिती आहे, पण तो तिकडे लक्ष देत नाही. क्षुद्र लक्षणी बोले म्हणजे काहीतरी करमणूक करायची. कारण निरूपण करत असताना एखादा श्रोता या उद्देशाने सुद्धा आलेला असतो की मला काहीतरी इथे चांगलं ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल, परंतु हा ते करत नाही. हा करमणूक कशी होईल तेवढंच बघत असतो. समर्थ त्यालाही पडत मूर्ख म्हणतात. शिष्य झाला अनाधिकारी, आपली अवज्ञा करी, पुन्हा त्याची आशा धरी, तो एक पडत मूर्ख. म्हणजे अनाधिकारी असा शिष्य जर आपली अवज्ञा करत आहे हे त्याला कळतं, तरी सुद्धा जाणून हे सगळं त्याला माहिती असून सुद्धा तो त्याच्याच मागे जाणार, त्याचीच आशा धरणार. का? कारण त्याला माहिती आहे तिथून काहीतरी मिळतंय म्हणून त्याच्या मागे जातो. तसं जाणार नाही. होत असता श्रवण, ध्यास आले उनेपण, क्रोधे करी चिंचिन, तो एक पडत मूर्ख. म्हणजे निरूपण चालू असतोय त्यावेळी आळस आला, आळस, ध्यास आले उनेपण, आळस आला, क्रोधे करी चिंचिन, मग लगेच काहीतरी चिडचिडा पण सुरू करणार, काहीतरी एखादं कुठून तरी घुसपट काढणार आणि मग बोलायला सुरुवात, काहीतरी आरोप करणार, प्रत्यारोप काहीतरी चालू करणार. असंच भरवण वैभवाचे भरी, सद्गुरूंची उपेक्षा करी, गुरु परंपरा चोरी, तो एक पडत नव्हता. म्हणजे वैभव त्याच्याकडे एवढा आहे की त्याला त्याचा गर्व होतोय आणि त्या गर्वाने तो सद्गुरूंची उपेक्षा करतो. काय करतो? उपेक्षा. आणि मग जी काही गुरु परंपरा होती ना, गुरु परंपरा चोरी, तो लपवतोय, दाखवत नाही. तो गर्व आहे, त्याला गर्व आलाय, मला सगळं कळतं, मी अभ्यासू आहे, मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी विद्वान आहे. हा पडत मूर्ख. ज्ञान बोलून करी स्वार्थ, कृपणा ऐसे साचे अर्थ, अर्थासाठी लाभी परमार्थ, तो एक पडत मूर्ख. म्हणजे ज्ञानाचे त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तो विक्री पण करणार. कृपणा ऐसे साची अर्थ, अर्थ म्हणजे इथे समजताना पैसा सांगायचा, संपत्ती. कृपणा म्हणजे कंजूसपणा करणार तो, आणि ते कंजूसपणा करून 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 तो पैसा साठवणार. अर्थासाठी लावी परमार्थ म्हणजे अक्षरशः तो परमार्थाचा बाजार मांडतोय. समर्थांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की तो काहीही करायला तयार होतोय, निरूपण करतोय, कीर्तन करतोय, हे करत असताना साधना करतोय, करत असताना त्याचा बाजार मांडतोय आणि त्या बाजारातून व्यवहार करतो आणि त्यातून तो पैसा कमवतो. समर्थांनी स्पष्ट भाषेमध्ये अशाला स्पष्ट भाषेमध्ये पडत मूर्खच म्हटलं की जो त्या सगळ्यांचा वापर परमार्थाला सुद्धा तो बाजारामध्ये आणतो, पडत मूर्ख. वर्तल्यावीन शिकवी, ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधेन गोसावी, तो एक पडत मूर्ख. हा म्हणजे स्वतः काही आचरणामध्ये आणणारच नाही आणि तो दुसऱ्यांना सांगतो. ब्रह्मज्ञान लावणी लावी,
आणि परादेन गोसावी म्हणजे तो स्वतःला ब्रह्मज्ञानी स्वतःहून सांगतोय, लोकांना सांगत सुटतोय. म्हणजे हा पडत मूर्खच आहे ना. भक्ती मार्ग अवघामुळे आपणामध्ये उपंढर पडे ऐसीये कर्मी पवाडे, तो एक पडत मूर्ख. म्हणजे भक्ती मार्ग मोडून जाईल, बंद होऊन जाईल आणि गोंधळ निर्माण होईल आणि मग त्यांच्यातील एकी नष्ट होऊन मग काहीतरी वेगच आकार वेगळ्याच प्रकारे तयार होईल. अशा गोष्टींसाठी तो इतरांनाही परावृत्त करत असतो. ऐसे कर्मी पवाडे, तो पडत मूर्ख आहे. म्हणजे परमार्थ पुढे न्यायचा सोडून कुठेतरी परमार्थ संपवण्याचा प्रयत्न करत असतो, लोकांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जे संतांनी सांगितलेलं आहे, जे संतांना अभिप्रेत आहे त्याच्या विरोधात. तो पडत मूर्ख आहे. प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणांचा, तो एक पडत मूर्ख. म्हणजे आता तो हा विचार करणार काय होतं त्याच्यामुळं, प्रपंच बुडतो, परमार्थ हातातून निघून जातोय आणि मग शेवटी निराशेपोटी तो देव आणि ब्राह्मण यांचा द्वेष करायला लागतो. कारण हे सगळं करत असताना त्याला त्याचं हे समजत नाही ना आपण काय करतो. एक दिवस असा येतो प्रपंचही जातो आणि परमार्थही जातो. दोष कोणाला देणार? देशी देवा ब्राह्मणांचा. ब्राह्मणांचा दोष करणार, देवांचा दोष करणार. पण का झालं हे याचा अभ्यास केलाच नाही, तो पडत मूर्ख. त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे नेऊन पूर्ण क्षमा केले पाहिजे. आता हे एवढे पडत मूर्खाची लक्षणं जे सांगितली, हे कशासाठी सांगितली? त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, बरोबर तुम्ही त्यासाठी सांगितलेले आहे. मग विचक्षणे निवून पूर्ण क्षमा केले पाहिजे. म्हणजे जे काही हुशार श्रोते आहेत, अभ्यासू श्रोते आहेत, चतुर श्रोते आहेत, त्यांनी याच्यामध्ये काय कमीपणा आहे ते समजून घेतलं पाहिजे, ते पूर्ण केलं पाहिजे आणि जे काही कमी असेल ते आपण समजून घेऊन क्षमा केलं पाहिजे की बाबा मला हे माहिती नाही किंवा हे मला कुठेतरी जास्त लागलं, हे समजून घेतलं पाहिजे. परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख अनेक नाही. म्हणजे काय सांगितलं समर्थाने की या संसार दुःखामध्ये दुसरं कोणतं दुःख नाहीये, तरी सुद्धा परम मूर्खा माझे मूर्ख कोणाला म्हटलंय? जो संसारी मानी सुख, म्हणजे जो फक्त संसारामध्ये सुख मानतोय, तो परम मूर्खा माझे मूर्ख, तोच पडत मूर्ख आहे असं समजायला हरकत नाही, असं समर्थ म्हणतात. या संसार दुःख ऐसे दुःख अनेक नाही, हे ज्याला समजत नाही आणि जो फक्त संसाराला सुख मानतोय तो पडत मूर्ख. परम मूर्ख माझे मूर्ख समजायला हरकत नाही. त्याची पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण पुढे निरूपले. आता समर्थ काय म्हणतात तर पुढे हेच निरूपण सांगितलेलं आहे की त्या जन्मास येण्यापासूनच दुःख आणि त्याची लक्षणं आहेत. दारुण असा गर्भवास कसा असतो ते पुढच्या समासामध्ये समर्थ म्हणतात निरूपण केलेला आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे तृतीय लक्षण पडत मूर्ख लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. हे धनम मम श्रीराम समर्थ.